नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टेवा कंपनीच्या मॅजिस्टर या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. याला आपण कीटकनाशक म्हणू शकतो किंवा मेटिसाइड, म्हणजेच जे आपल्या पिकामध्ये प्रामुख्याने समस्या जाणवते. पण त्याच्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने जी आपणाला सर्वांना जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये रेड माईट, येलो माईट म्हणजेच लाल कोळी व पिवळा कोळी याच्या नियंत्रणासाठी आपण मॅजिस्टरचा वापर करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने मॅजिस्टरची वापरण्याची योग्य वेळ, तसेच कोणत्या स्टेजला वापरावा, किती प्रमाणात वापरावा, तसेच फ्लॉवरिंग वेळी वापरू शकतो का, त्याचं काही नुकसान होतं का, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. मॅजिस्टर की ज्याच्यामध्ये आपणाला फेन्झाक्विन हा आपणाला 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो. याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगे असेल, ढोबळी मिरची असेल किंवा ज्या पिकामध्ये आपणाला प्रामुख्याने रेड माईट व येलो माईट याची जी समस्या जाणवते त्याच्यावर आपण मॅजिस्टरचा वापर करू शकतो. मग याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने आपणाला लाल कोळीवर कंट्रोल मिळवून देतं याच्याविषयी आपण चर्चा करूया. हे एक आपणाला कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड पाहायला मिळतं की ज्यामुळे आपणाला हे प्रामुख्याने त्या किडीच्या संपर्कात आल्यावरच त्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवून देतं. हे आपणाला लाल कोळीच्या तिन्ही अवस्थेवर चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून देतं. ती प्रौढ अवस्था असो, अंडी अवस्था असो किंवा सुरुवातीची स्टेज असो, याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं. हे प्रामुख्याने कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असल्यामुळे यावेळी आपण स्प्रे करणार आहे किंवा फवारणी करणार आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने व्यवस्थितरित्या चांगलं कव्हरेज मिळेल अशी फवारणी करायची की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला अर्धा ml मॅजिस्टरचा वापर करायचा आहे. व त्याचबरोबर जर आपलं पाणी एक 100 ते 150 लिटर होत असेल तर आपणाला एक 10 ते 20 लिटर पाणी वाढवायचं आहे की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या कव्हरेज मिळेल अशी फवारणी करायची आहे की ज्यामुळे हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. त्याचबरोबर लाल कोळी आपणाला पानाच्या खालच्या साईडला पाहायला मिळतो की ज्यामुळे आपणाला व्यवस्थितरित्या कव्हरेज मिळेल व व्यवस्थित पानांना पूर्णपणे भिजली जातील अशी फवारणी करायची आहे की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने लाल कोळीवर कंट्रोल मिळालेला पाहायला मिळतो. याची फवारणी केल्यापासून तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये मिळालेला रिझल्ट हा पाहायला मिळतो. जर जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तर पहिली फवारणी दिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही दुसरं एखादं मेटिसाइड किंवा लाल कोळीवर औषध वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रिपीट जर मॅजिस्टरचा स्प्रे दिला व व्यवस्थित कव्हरेज मिळेल अशी जर फवारणी केली तर 100% तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा रिझल्ट मिळालेला पाहायला मिळतो. याच्यामुळे आपणाला इतर कोणत्याही किडीवर कंट्रोल मिळत नाही. प्रामुख्याने लाल कोळी व पिवळा कोळी या दोन्ही किडीवर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.